नमस्कार मित्रांनो, तारीणी ह्या मालिकेमध्ये घडला आहे मोठा बदल. कारण आतापर्यंत आपल्या सगळ्यांना उत्सुकता होती की गुलाबचा बॉस अखेर आहे तरी कोण. तर तो शोधलाय केदार आणि तारिणीने. तर नक्की काय घडलं, चला तर बघूया. तर डॉक्टर कामत, पद्मिनी आणि कौशिकी, आपल्या संशयाचा निशाणा हा तिघांकडे पण होता. कौशिकी आता केदारला बातमी करायला सांगते आणि वॉर्निंग पण देते, ह्यावेळेस जामखंडे नाहीये, त्यामुळे कुठलीही चूक झाली नाही पाहिजे. पहिले ते केदारला वाटत असतं हे ताईचे आणि दयाचे विचार आहे, पण नंतर कळतं हा युवराजचा हट्ट आहे. तर आता निशाण्यावर येतात कौशिकी, दया आणि युवराज. आता ऑलरेडी यामध्ये युवराज असतो. आता प्रत्येक वेळेस लोकांच्या टार्गेटवर दया आणि कौशिकी केदारलाच का पाठवतात? कारण बातमी इतरही कुणी देऊ शकत होतं, पण युवराजच्या नावाखाली कौशिकी फायदा उठवते. तारिणी घरी येते आणि पद्मिनी म्हणते, आय होप ह्यावेळेस तरी तुझ्या नवऱ्याने काही चूक नाही केली पाहिजे. आता तारिणीला कळतं की केदार बातमी देणार. ती मनात म्हणते, बिचारा केदार, पण तू हुशार आहे, काय बातमी द्यायची आणि काय नाही हे त्याला चांगलंच माहिती आहे. ती रूममध्ये जाते आणि सैरभैर होते. आता पुन्हा एकदा सगळे टीव्ही समोर बसून असतात आणि ह्यावेळेस मात्र केदार जे कौशिकीने सांगितलेले असते त्याच पद्धतीने बातम्या देतो. पण हे सगळं घडलेलं असतं त्याच्या मनाविरुद्ध. त्यामुळे तो रूममध्ये येतो ते तनतन करत आणि तारिणीला म्हणतो, माझी काही इच्छा नव्हती हे सगळं करायची. माझ्याकडे परमिशन असती ना, मी जगाला ओरडून ओरडून सांगितलं असतं की युवराज खांडेकर. तेवढं डॉक्टर कामत म्हणतात, म्हणजे तू मनापासून नाही केलं, तुला मनातून अजूनही असंच वाटतं की युवराज हा गुन्हेगार आहे. पण हा डॉक्टर कामत युवराजकडे जातो आणि सगळं कबूल करून घेतो. एवढंच काय, त्याच्याकडून सारखं ओधून ओधून घेत असतो की तू गुलाबला भेटला होता का, तू त्याच्या संगतीत आहे का, तू ड्रग्सचा बिझनेस करत होता का. आणि युवराज सारखं म्हणत असतो, मी असं काही केलं नाही. आता काही विचारलं आणि काही केलं तरी युवराज काय मान्य करत नाही आणि तो युवराजशी गोड गोड बोलायला लागतो. आता एक एक करत डॉक्टर कामत सगळ्यांनाच घेत असतो. युवराजचा फोन असतो आणि बघतो तर काय, त्याला गुलाबचा फोन येत असतो. आता तो जाम हादरतो पण फोन उचलतो. तिकडून आवाज येतो, युवराज खांडेकर. युवराज म्हणतो, कोण बोलतोय. तिकडून आवाज येतो, लवकरच कळेल युवराज खांडेकर, कारण गुलाबचा खेळ अजून संपलेला नाहीये. तारिणी केदार म्हणतात, काका तुम्ही. कामत म्हणतो, हो मीच. केदार, तू काय म्हणत होता की तुझ्या मनात असतं तर तू सांगितलं असतं की युवराज खांडेकर गुन्हेगार आहे. तारिणी म्हणते, त्याला तसं नव्हतं म्हणायचं. कामत म्हणतो, जरा प्लीज तुम्ही या सगळ्या गोष्टीपासून ना जरा लांबच राहा. आता मात्र तारिणी आणि केदारला आश्चर्य वाटतं. तारिणी म्हणते, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय. कामत म्हणतो, हे बघा, तुमच्या समजण्याच्या पलीकडचं आहे. कारण युवराजला अडकवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो अडकणार नाही, गुन्हेगार असला तरी. त्यामुळे लक्षात ठेवायचं, या प्रकरणापासून लांब राहायचं. आता कुठेतरी डॉक्टर कामत त्यांना धमकीच देत असतो आणि त्यातून दाखवत असतो, तुम्ही कितीही प्रयत्न केले तर युवराज काय आज जात नाही. युवराज आता फोन ठेवून म्हणतो, खरंच गेम लेवलअप झालाय. हसून म्हणतो, युवराज, आता तुझी गुलाबच्या बापाशी भेट होणार आहे. ग्रेट, आता येणार मजा. आता तारिणीच्या निशाणावर येतो डॉक्टर कामत आणि ती त्याच्याकडं त्याच पद्धतीने बघत असते. आता तो तर निघून जातो, पण केदार तारिणी एकमेकडे बघायला लागतात आणि म्हणतात, कामत काका. आता केदारनी बातमी केली म्हटल्यावर कौशिकी खूप आनंदित होते. घरी आल्यानंतर म्हणते, दया काका, आज बातमी छान झाली ना. फायनली लोकांना कळलं की युवराज निर्दोष आहे. दया म्हणतो, खरंच कौशिकी, तू आणि केदारने करून दाखवलं. कौशिकी म्हणते, काकू आता तरी खुश ना. पद्मिनी म्हणते, मी का खुश होऊ, त्याने जी चूक केली होती ती सुधारलीये. त्याच्या मूर्खपणामुळे माझ्या युवराजला काय काय सहन करावं लागलं, त्यामुळे त्याचं तुम्ही दोघांनी कौतुक करा, मला काही कौतुक नाही. आता येते वेळ ती रेखाची. युवराज घरी येतो पण रेखा काय घरी जात नाही. आता सुमी घरी येते आणि लेकाला विचारते की ती रेखी कुठे. तो सांगतो, निशीच्या सासरी. सुमी म्हणते, तिला काय अक्कल बिक्कल आहे का, लेकीच्या सासरी एवढे दिवस राहतात. नमा म्हणते, आता निशीची आई लवकरच परत येणार. आता सुमी सांगते, तिला निरोप धाड, ही लगेच घरी ये. रेखाची मात्र खांडेकरांच्या घरात चांगलीच चंगळ चालू असते आणि विशेष म्हणजे तिचा छंदही जोपासला जात असतो, ते म्हणजे तारिणीला त्रास देणं. पण आता निरोप येतो त्या सुमीचा आणि रेखाच्या पायाखालची जमीनच सरकते. पुढील प्रोमध्ये खांडेकरांच्या घरात पूजा असते. पूजेला बसलेले असतात केदार आणि तारिणी. गुरुजी सांगतात, हा कलश नारळासकट उचलायचा, दोघांच्या डोक्याला लावायचा आणि सगळ्या घराला प्रदक्षिणा मारायची. आता सांगितल्याप्रमाणे तारिणी करत असते. ती केदाराने स्वतःच्या डोक्याला लावते आणि कलश डोक्यावर घ्यायला लागते, पण त्याच्यावरचा नारळ हळदी कुंकाच्या ताटात पडतो. गुरुजी म्हणतात, घरावर काही संकट ओढवणार असं दिसतंय.
आता सगळेच घाबरतात. तारीन नारळ उचलते आणि देवाला म्हणते, जे काय संकट यायचं ते माझ्यावर येऊ दे. केदार तारीनला म्हणतो, आणि त्या संकटाचा सामना करायला मी तुझ्याबरोबर आहे. आता संकट काय येणार हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण तुम्हाला जे जेबद्दल काय वाटतं? कारण मी माझ्या अपडेटमध्ये सांगितलं होतं की जे जेने पैसे घेतले तेव्हा बऱ्याच जणांना आवडलं नाही, आणि जे जे किती प्रामाणिक आहे हे कमेंट बॉक्समध्ये मला बऱ्याच जणांनी टाकलं. आता परत एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा की जे जेबद्दल तुमचं काय मत आहे. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.